निपाच्या वेबसाईटचं अनावरण मॅडमच्या हस्ते होणं ही आमच्यासाठी खरोखर भूषणाची बाब आहे. निपा इनिशिएटिव्हच्या माध्यमातून अनेक साहित्य तयार झालेलं आहे, शाळांच्या व्हिडिओ डॉक्युमेंटरी तयार झालेल्या आहेत. त्या सगळ्या आपल्याला या वेबसाईटवर पाहायला मिळतील. धन्यवाद मॅडम. पाठीराख्यांचे सुद्धा आणि हात असावे लागतात सहकार्याचे, आणि ह्या सगळ्या हातांमधून आजचा कार्यक्रम चांगला झालाय असं आपण म्हणूया. आणि त्यासाठी सर्वात आधी आपण मान्यवरांसाठी टाळ्या वाजवूया. राष्ट्रीय संस्थेच्या कुलगुरू आदरणीय शशिकला वंजारी मॅडम या दिल्लीहून इथे येत आपल्याला कीनोट ॲड्रेस करत भारतीय ज्ञान प्रणालीची ओळख करून देत आपल्यामध्ये ते स्पिरिट येण्यासाठी मार्गदर्शनात त्यांनी जे केलं त्याबद्दल निपा संस्थेकडून मी मॅडम आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच प्रवास करून इथे येऊन सगळ्यांना मार्गदर्शन करणारे आणि सतत हसतमुख असणारे, सहज सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना आपलंसं करणारे संचालक आदरणीय कृष्णकुमार पाटील सर यांचेही संस्थेकडून मनपूर्वक आभार. त्याचबरोबर इथे उपस्थित विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष साबळे सर, त्याचबरोबर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राजनोर मॅडम, त्याचबरोबर प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या डॉक्टर शैलजा दराडे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे डॉक्टर आर.डी. कांबळे सर, तसेच शिक्षण उपसंचालक आदरणीय ताशकीर सर, या मंचावर उपस्थित आणि खाली असलेले शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगरचे डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक उपशिक्षणाधिकारी तसेच गट शिक्षणाधिकारी, आपण सर्व महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरचे मुख्याध्यापक, नोडल अधिकारी, त्याचबरोबर चारुस्मिता मलिक मॅडम, आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच सिम्फनी बँड महानगरपालिका यांनी आपलं खूप मनोरंजन तर केलं, पण आपल्याला ते शब्द सगळे आठवावे, ते वातावरण तयार व्हावं यासाठी त्यांनी खूप सुंदर गायन केलं. त्याबद्दल सिम्फनी बँडचं मनापासून आभार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंत्री महोदयांचा प्रयत्न खूप होता, मात्र नाशिकमध्ये व्यस्तता असल्यामुळे त्यांचे OSD माननीय योगेश सोनवणे सर मुंबईहून इथे येऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा त्यांनी वाढवली. त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि आपणा सर्वांचे आभार व्यक्त करत मी सर्वांना विनंती करते की कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीने नेतृत्वक्षम झाला आणि ह्या नेतृत्वाची शिदोरी निश्चितपणे आम्ही सर्व नेऊन आमच्या कार्यक्षेत्रामध्ये ते नेतृत्व पुढे नेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर्वांचे.